सगळ्या घडामोडींविषयी तिथले सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी नवी दिल्लीहून आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास, जे अमित शहांच्या घराबाहेर आहेत, आणि दुसरीकडे सागर बंगल्याबाहेर आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे सुद्धा आहे। सगळ्यात आधी मी दिल्लीत अमित शहांच्या घराबाहेर जाते प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, अतिशय महत्त्वाची घडामोड सध्या अमित शहांच्या बंगल्यावर सुरू आहे। कोणत्याही क्षणी राज ठाकरे, मनसे आणि भाजप युती कदाचित घोषणा केली जाऊ शकते। काय घडामोडी सुरू आहेत? कारण याच्या आधी विनोद तावडेंनी सुद्धा राज ठाकरेंबरोबर बैठक केलेली आहे आणि त्यानंतर अमित शहांच्या भेटीला ते गेलेत। बरोबर आहे, राज ठाकरे आणि अमित शहा यांची बैठक सुरू आहे। साधारणतः 30 मिनिटं झालेली आहे या बैठकीला। या बैठकीत दोन प्रमुख मागण्या ज्या असणार आहे राज ठाकरेंची पहिली मागणी आहे नाशिक आणि दक्षिण मुंबई हे जे दोन लोकसभा मतदारसंघ आहे निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देण्यात यावे अशा प्रकारची मागणी आहे। दुसरी जी मागणी आहे विधानसभा निवडणुकीमध्ये सन्मानजनक जागा या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देण्यात याव्या, या संदर्भात देखील चर्चा सुरू आहे। यापूर्वी जर बघितलं आपण विनोद तावडे यांच्यासोबत प्रारंभिक चर्चा झाली होती। साधारणतः 1 तास ताज मानसिंगच्या खोलीमध्ये राज ठाकरे आणि विनोद तावडे यांची गुप्तगू झाली आणि साधारणतः ज्या मुद्द्यांवरती एकमत झालं त्या मुद्द्यांना घेऊन अमित शहा यांच्या निवासस्थानी हे दोनही नेते दाखल झालेले आहेत। सोबतच साधारणतः या चर्चेमध्ये अमित ठाकरे देखील उपस्थित आहे। यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन प्रमुख आहेत, एक तर राज ठाकरे जे प्रमुख आहेत, दुसरे अमित ठाकरे आणि तिसरे जे आहे ते भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस। या घडीला जर बघितलं भारतीय जनता पक्षामध्ये सर्वोच्च स्थानी सध्या विनोद तावडे आहे आणि विनोद तावडे प्रत्येक मोठ्या याच्यामध्ये त्यांचा सहभाग असतो, प्रत्येक मोठ्या घडामोडीमध्ये त्यांचा सहभाग असतो। राष्ट्रीय अधिवेशन असो किंवा बिहारमध्ये निर्माण झालेली महायुती असो किंवा सोबतच चंदीगडमधलं महापौरपद असो, या सगळ्यामध्ये आता ज्या पद्धतीनं राज ठाकरे काल रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाले होते त्यानंतर ज्या घडामोडी झाल्या त्या सकाळी साधारणतः 11च्या दरम्यान, 11:15 साडे11च्या दरम्यान विनोद तावडे हे साधारणतः पोहोचले ताज मानसिंगमध्ये। त्यानंतर त्यांची चर्चेला प्रारंभ झाला आणि त्यानंतर ते दोघंही सोबत जे आहे ते साधारणतः अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहे आणि आता गेल्या 30 मिनिटांपासून ही चर्चा सुरू आहे। निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही जी आहे महायुतीत येण्यासाठी आतुर झालेली आहे आणि त्या संदर्भात भारतीय जनता पक्ष निश्चितपणे काहीतरी निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कारण की अशा चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे की राज ठाकरेंना बोलून घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांना वेळ देण्यात आलेली आहे बैठकीची। त्यामुळे या पद्धतीनं असं म्हणावं लागेल की आता होऊ शकतं आगामी काही तासानंतरच महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी होते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। स्टुडिओ प्रशांत।